नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. तर विद्यार्थी मित्रांनो, बीएमएस ज्या विद्यार्थ्यांना करायचे किंवा बीएचएमएस ज्या विद्यार्थ्यांना करायचे, तर बीएचएमएसच्या कट ऑफ फार कमी येत असतात जनरली, पण बीएमएस ज्या विद्यार्थ्यांना करायचे यावर्षी आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये कट ऑफ फार जास्त वाढलेले आहेत. तेव्हा बीएमएस करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी, ती म्हणजे काय, ऑल इंडिया 15% प्रायव्हेट बीएमएसचा कोटा. आता बघा, आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये वेगवेगळे कोटास बघितलेले आहेत. 85%चं रजिस्ट्रेशन सगळ्यांनी केलेलं आहे. डीमचं रजिस्ट्रेशन काही ठराविक मुलांनी, डीम आणि गव्हर्नमेंटचं रजिस्ट्रेशन काही ठराविक मुलांनी केलेलं आहे. पण 15% प्रायव्हेटचं रजिस्ट्रेशन जे विद्यार्थ्यांना करायचे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आता आलेली आहे. एक विंडो आलेली आहे ज्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात आणि तुमचं बीएमएस डॉक्टर बनायचं स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकतात. ही संधी अशी आहे की बरेच विद्यार्थी या संधीकडे दुर्लक्ष करतात आणि पहिल्या राऊंड लागल्यानंतर लक्षात येतं की अरे ह्याचा कट ऑफ कमी होता. दरवर्षी याचा कट ऑफ कमी येतो असा आम्हाला अंदाज असतो. त्यामुळे आपण यावर्षी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतोय की ज्या विद्यार्थ्यांना बीएमएस करायचे, ज्यांचं रँक अंदाजे 26-27 हजार एसएमएल पेक्षा जास्त आहे, त्यांना माहिती नाही महाराष्ट्रामध्ये बीएमएस मिळेल का नाही, सांगता येत नाही म्हणजे उशीर लागेल, हो का नाही कन्फर्म सांगता येणार नाहीये. मुलींना मिळालेल्या स्कॉलरशिपमुळे एमबीबीएसचे कट ऑफ वाढले, तसे बीएमएसचे कट ऑफ वाढणार आहेत. तेव्हा 26,000 27,000च्या पुढच्या मुलांना कसं मिळेल त्याचं काही ॲश्युरिटी देता येत नाही. कॉलेजेस वाढणार आहेत तरी पण सांगता येत नाही काय होईल. तेव्हा अजून एक संधी जर ट्राय करून बघायची असेल तर त्यासाठी 15% बीएमएस ऑल इंडिया कोटा जो तुम्हाला दिसतोय, प्रायव्हेट बीएमएस ऑल इंडिया कोटा, त्याचं रजिस्ट्रेशन आपण करू शकतो. ह्या सीट भारतातल्या सगळ्या मुलांना ओपन आहेत, पण महाराष्ट्रातले मुलं देखील त्यामध्ये अप्लाय करू शकतात. तर नेमकं काय आहे त्यामध्ये सगळं आपण त्याच्या नोटीसमध्ये बघूया. सगळ्यात पहिल्यांदा इथे तुम्हाला नोटीस दिसेल की बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ आयुष, न्यू दिल्ली, वाइट देअर लेटर has authorized the state counseling authority to conduct the counseling for admission in all India quota 15% seats in private and aided minority institution for academic 24-25. त्याचा शेड्यूल आलेला आहे. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटनी आता स्टेट काउन्सिलिंगला सांगितलं, स्टेटला सांगितलेलं की तुम्ही 15% आयुष्य आता काउन्सिलिंग तुमची कंडक्ट करू शकतात. ओके, तर इथे बघा रजिस्ट्रेशनचा शेड्यूल दिलेला आहे 4 ते 7 सप्टेंबर, म्हणजे आज ऍक्च्युअली हा मी व्हिडिओ शूट करतोय, रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. जसं आपण नीटचं रजिस्ट्रेशन केलं तसं असणार आहे. आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं ते पण पाहणार आहेत. सध्या बघूया 4 ते 7 पर्यंत रजिस्ट्रेशन करायचंय. 4 ते 8 तुम्हाला पेमेंटला विंडो दिलेली आहे, म्हणजे एक दिवस जास्त पेमेंटला दिलेला आहे. डॉक्युमेंट अपलोड 8 तारखेपर्यंत दिलेले, 4 ते 8 सप्टेंबर तुम्हाला वेळ दिलेला आहे. मेरिट लिस्ट 9 तारखेला लागणार आहे. 10 ते 12 या तारखेमध्ये तुम्हाला ऑप्शन द्यायचे. 10, 11, 12 3 दिवस त्यांनी दिलेले ऑप्शन देण्यासाठी. यावर्षी ऑप्शन द्यायला खूप कमी वेळ दिलेला आहे. 13 सप्टेंबरला याची यादी लागणार आहे, 13 सप्टेंबरला. आणि त्यानंतर फिजिकल जॉईनिंग 14 ते 18 सप्टेंबर, 14, 15, 16, 17, 18 5 दिवस तुम्हाला दिलेले जॉईनिंगसाठी. आणि यामधनं बाहेर जर पडायचं असेल तर तुम्हाला 28 तारखेपर्यंतची वेळ दिलेली आहे. तुम्हाला राऊंड 1 मधनं बाहेर जर पडायचं असेल त्यामध्ये 28 तारखेपर्यंतचा वेळ तुम्हाला दिलेला आहे. इथे बघा, यामध्ये बघा पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन, इथे तुम्हाला पेमेंटमध्ये नवीन चेंजेस दिसतील की रजिस्ट्रेशनसाठी नॉन रिफंडेबल 2,000 रुपये आपल्याला भरायचे आणि 50,000चं सिक्युरिटी डिपॉझिट आपल्याला भरायचे. ऑलरेडी जागेचं काय असतं बघा, बरेच विद्यार्थी या सीट सोडतात आणि त्यामुळे त्या गव्हर्नमेंटचं नुकसान होऊ नये, फक्त सिरियस कॅन्डिडेट त्यांना मिळावे यासाठी तुम्हाला इथे 50,000चं डिपॉझिट पे करायचे. राऊंड 1 मधनं त्यांनी जी तारीख दिलेली, तुम्हाला राऊंड मध्ये जर सीट लागलं इकडे तर तुम्ही 28 सप्टेंबरच्या आधी ते सीट रिझाईन करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं डिपॉझिट परत मिळेल. जर तुम्ही रिझाईन केलं नाही, 28 तारखेच्या आधी रिझाईन केलं नाही तुम्ही, तर याचा अर्थ तुम्ही राऊंड 2 ला गेलात. राऊंड 2 ला जर तुम्ही गेलात, तुम्हाला काय होईल, कॉलेज लागलं असेल तर तुम्ही राऊंड 2 मध्ये एक तर बेटर कॉलेज लागेल तर सेम कॉलेज लागेल. आणि ह्या सिच्युएशन मध्ये जर तुम्हाला कॉलेज सोडायचं असेल तर ते डिपॉझिट तुम्हाला परत मिळणार नाही. आता कॉलेज लागलं नसेल तरी तुम्ही पुढच्या राऊंड मध्ये जाऊ शकता. पुढच्या राऊंड मध्ये तुम्ही जर ऑप्शन दिले तर तुम्हाला परत नवीन रजिस्ट्रेशन, परत नवीन ऑप्शन तुम्हाला द्यायचे. ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं असेल त्यांनी परत करायचं नाहीये. ओके, त्यांचा टाइम टेबल पण दिलेला आहे. तो दुसरा राऊंड आपण थोडा नंतर बघूयात, तो फार उशिरा आहे. पण पहिल्या राऊंडचं आपलं महत्वाचं आहे सध्या की पहिल्या राऊंड आता 4 ते 7 सप्टेंबर त्यांनी शेड्यूल दिलेलं आहे. या शेड्यूल मध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना हे करायचे त्यांनी काळजीपूर्वक यामध्ये नोंदणी करायची आहे. तर आपण आता बघूयात की कुठे नेमके वेबसाईट, कुठे हे नेमकं चालू आहे. इथे बघा, आपलं हे महासीईटीचं जे पोर्टल आहे, हे इथे पोर्टल तुम्हाला इथे दिसेल. नीट यूजीच्या खाली तुम्हाला AIQ 15% आयुष BMSS कोर्सेसला तुम्ही क्लिक करायचे. इथे क्लिक केल्याच्या नंतर तुमची ही टॅब ओपन होते या प्रकारची. या टॅबमध्ये इथे शेड्यूल आलेलं आहे आणि बाकीच्या गोष्टी अजून आलेल्या नाही आहेत, पण इथे तुम्ही जाऊ शकता. इथे तुम्ही न्यू रजिस्ट्रेशनला जाऊ शकतात. इथे मी जाऊन बघतो न्यू रजिस्ट्रेशनला गेल्यानंतर तुमच्या पुढे या प्रकारची येते इन्स्ट्रक्शन येतात. सगळे इन्स्ट्रक्शन काळजीपूर्वक वाचायचे. प्रोसेस दिलेला आहे, ऍप्लिकेशन आयडी पाहिजे, तुमच्याकडे इन्फॉर्मेशन ब्राउचर तुम्ही वाचायचे. इन्फॉर्मेशन ब्राउचर अजून आलेलं नाहीये सध्या, पण बेसिक सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. मोबाईल नंबर, OTP, फॉर्म सबमिट करण्याची काळजी घ्यायची आहे. ओके, NRI बद्दल काही अपडेट दिलेले आहेत सध्या. इथे आपण त्या वाचून नेक्स्टला क्लिक करायचे.
नेक्स्टला क्लिक केल्यानंतर मी तुम्हाला एक सॅम्पल वैशिष्ट्य इथे पटकन करून दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल की कसं आहे. आधी आपण जे केलं होतं स्टेटसाठी 65% सेम त्या प्रकारचं रजिस्ट्रेशन दिलेलं आहे. इथे बघा नीटचा रोल नंबर, तर नीटचा रोल नंबर आणि नीटचा ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. आज मी एकटाच आहे, थोडंसं आपण बसून ही प्रोसिजर मी तुम्हाला करून दाखवतो. इथे मी स्टिकी नोट्स मध्ये काही डिटेल्स ऑलरेडी घेतलेले आहेत. हा आहे आपल्या कॅन्डिडेटचा नीटचा रोल नंबर, हा आहे आपला ऍप्लिकेशन नंबर. इथे डेट ऑफ बर्थ बघा, मंथ, डेट आणि इयर. तर मंथ त्यांनी आधी दिलेला आहे, मंथ आपला इथे दरवर्षी चुकतो. मंथ आपला जो आहे ओके. त्यानंतर मोबाईल नंबर, कॅन्डिडेटने आपला मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि मोबाईल नंबरला OTP पाठवायचा आहे. OTP आलेला आहे. इथे मी माझा पटकन ईमेल ID टाकतो आणि ईमेलचा पण OTP टाकून घेतो. दोन्ही OTP कसे आले ते मी बघून तुम्हाला पटकन लॉग इन करून दाखवतो. मोबाईलचा OTP इथे आलेला आहे आपल्याला. व्हेरीफाय OTP तुम्हाला करायचंय. आय थिंक सगळ्यांना दिसतंय काय होतंय, कशा प्रकारे होतंय. ईमेलचा OTP आपल्याला पटकन बघायचा आहे. ओके, ईमेलचा OTP पण आलेला आहे, पटकन मी दाखवतोय. दोन्ही OTP व्हेरीफाय झालेले आहेत, होतीलच व्हेरीफाय. तर उजव्या साईडला वरती येस, दोन्ही OTP व्हेरीफाय. इंटरनेटचा थोडासा इश्यू इथे मला येताना दिसतोय. व्हेरीफाय OTP लवकर हो. चला, OTP व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झालेलं आहे. इथे अकाउंट आपण क्रिएट करूया. इंटरनेट थोडं स्लो चालतंय. चला, आता मला ID पासवर्ड SMS आणि ईमेल वरती आलेला असतो, तो ID पासवर्ड मला इथे टाकायचा आहे. इथे मी चला टाकतोय. तुम्हाला मी दिसत नसेल पण माझा आवाज नक्की सगळ्यांना विजिबल असणार आहे. जो काही मला पासवर्ड आला लॉग इन करून बघतो. येस, जशी आपली MBBS BDSC प्रोसेस होती त्याच प्रकारची प्रोसेस इथे दिलेली आहे. आपल्या आधीच्या स्टेपमध्ये इथे 8 स्टेप होत्या सेशन ऍप्लिकेशनच्या. इथे 8 स्टेप होत्या, इथे 10 स्टेप आपल्याला दिसत आहेत. 10 स्टेप सावकाश कंप्लीट करायच्यात. आपण पहिल्या स्टेपला जाऊया. इथे बघा पर्सनल इन्फॉर्मेशनला आपण जाऊया, जिथे सध्या काही होणार नाही. क्लिक करून इथे गो टू क्लिक कम्प्लीट प्रोफाईलला आपण जायचंय. इथे आपण जाऊयात. थोडं स्लो होणार आहे सगळं, पण आपण करूयात, स्लोली का आपण करूयात. ओके, इथे कॅन्डिडेटचं नाव आलं. 10वी नंतर तुमचं नाव बदललं आहे का? नो. तुमच्या वडिलांचं नाव इथे मी ABCD लिहिणार आहे, का तर आपल्याला सॅम्पल ऍप्लिकेशन जायचंय. आईचं नाव QERTY. सॅम्पल आपलं जे काही नाव असेल आपल्या आईच्या मागच्या लिहायचं. जेंडर काळजीपूर्वक निवडायचंय. डेट ऑफ बर्थ ऑलरेडी आलेली आहे. अल्टरनेट कॉन्टॅक्ट नंबर गरजेचा नाही. आधार कार्ड नंबर जर तुम्हाला माहिती असेल तर टाकायचा आहे. इथे मी टाकतोय 1 2 3 4 5 6 7 8 एक रॅन्डम नंबर मी इथे टाकलेला आहे. ऍक्च्युली कुठल्या मुलाचा आधार नंबर असतो तो फोन आहे, सध्या तो गरजेचा नाहीये. धर्म तुम्हाला इथे निवडायचा आहे. मी इथे हिंदू निवडतोय. पत्ता तुम्हाला इथे टाकायचा आहे. इथे मी सगळीकडे सॅम्पल पत्ता टाकतो. तुम्ही इथे तुमच्या डोमासाईलचा पत्ता टाकू शकतात आणि आपण एक सॅम्पल ऍप्लिकेशन लवकर पूर्ण करून घेऊयात. ओके, बरोबर भरतोय मी. सिटी मी इथे लातूर लिहितो. स्पेलिंग मिस्टेक होत आहेत, मला लवकर तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भरून दाखवायचं, त्यासाठी सॉरी. इथे बघा महाराष्ट्र मी निवडलं. इथे जिल्हा मी लातूर, जिल्हा इथे टाकायचा आहे डिरेक्टली आपल्याला. तालुका लातूर टाकतोय मी. पिनकोड जो मला माहिती आहे तो टाकतोय आणि बेसिक इन्फॉर्मेशन मी सेव्ह करतोय. चल, व्हायला पाहिजे. इंटरनेट थोडं स्लो आहे. काळजीपूर्वक सावकाशी माहिती भरायची. येस, डेटा सबमिट. बेसिक प्रोफाईल कंप्लीट झालेला आहे. आता बघा पुढची इन्फॉर्मेशन, महत्वाची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. नॅशनॅलिटी तुम्हाला निवडायची इंडियन. डोमासाईल स्टेट, आता बघा वेदर द कॅन्डिडेट इज डोमासाईल ऑफ महाराष्ट्र.
आता कॅन्डिडेट जर महाराष्ट्राचा डोमासेल असेल तिथे यस करायचंय, जर नसेल तर इथे नो करायचंय. नो केल्यास तुम्हाला तुमच्या डोमासेल स्टेटची, जो तुम्ही बाहेरच्या राज्यातले विद्यार्थी असाल तिथे तुम्हाला तुमच्या राज्याचं नाव लिहायचंय. आपण महाराष्ट्राचेच आहेत विद्यार्थी, इथं आपण यस करणार आहोत. आणि त्यानंतर कॅटेगरी काय असणार आहे इथे बघा, इथे आपल्याला 3 ते 4 कॅटेगरी आपल्याला दिसतात, ओपन, SC ST आणि ओबीसी. ऍक्च्युअली ईडब्ल्यूएस दिसणं अपेक्षित होतं, पण ईडब्ल्यू दिसत नाही. काय कारण माहिती नाही, चुकीचं आहे का ब्रोशर आपण अजून बघितलं नाही, ब्रोशर मध्ये आलं नाही, पण सध्या तरी इथे या 4 कॅटेगरी दिसतात. तुम्ही जर या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर तुम्ही इथे अप्लाय करा. ऍक्च्युली आपण ईडब्ल्यूएसच्या कॅटेगरीच्या मुलांना मराठ्यानं सांगितलं होतं ईडब्ल्यूएस काढा. आय थिंक माझ्या सांगण्यामध्ये थोडीशी चूक झालेली आहे, इथे ईडब्ल्यूएसला रिझर्वेशन नाही आहे या कोटामध्ये. असेल तरी आपण ते चेक करून सांगत, पण सध्या फॉर्म कसा भरायचा बघतोय आपण. आता जे काही कॅटेगरी असेल आपल्या कॅन्डिडेट सध्या ओबीसीचा आहे, तो ओबीसी लिहायचं. तर ओबीसी सेंट्रल लिस्ट पाहिजे बघा, ओबीसी सेंट्रलचं पाहिजे. SC पण तुमच्याकडे सेंट्रलचं पाहिजे, ST पण सेंट्रलचं पाहिजे. इथे मी ओबीसी लिहितोय. त्यानंतर तिथं कॅटेगरी जे काय असेल ते लिहायची. इथे माझी जी काही कॅटेगरी असेल ते मी लिहितोय. ओके चलो. त्यानंतर अॅन्युअल इन्कम जो काय असेल ते निवडायचंय. निवासाचं क्षेत्र माझं महानगरपालिका आहे. डू यू पोजेस कास्ट सर्टिफिकेट, अप्लाइड बट नॉट रिसिव्ड. इथे बघा अप्लाइड बट नॉट रिसिव्ड आर नॉट एलिजिबल. तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ह्यांनी सध्या पुढेच तुम्हाला प्रोसीड करत नाहीत. अवेलेबल म्हणा आणि इथे तुमच्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाका. आता तुम्ही विचाराल इथं कुठलं कास्ट सर्टिफिकेट टाकायचं, सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेटचा नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. इथे मी 1 2 3 4 लिहितोय. इथे कुठल्या डिस्ट्रिक्ट मध्ये इश्यू झालाय, इथं माझा लातूर मधनं झालाय, मी लातूर लिहितोय. त्यानंतर डू यू पोजेस व्हॅलिडिटी. आता इथे बघा व्हॅलिडिटीला ती अप्लाइड बट नॉट रिसिव्ड अलाउ केलेलं आहे त्यांनी. व्हॅलिडिटी तुमच्याकडे आता इथे बघा प्रश्न विचारला नाही पाहिजे तरी पण ते विचारतायत. सध्या अवेलेबल म्हणायचं आणि प्रोसीड करायचं. व्हॅलिडिटी नसेलच कोणाकडे तर अप्लाइड बट नॉट रिसिव्ड म्हणू शकतात, पण असेल तर अवेलेबल म्हणायचं. आता व्हॅलिडिटी सेंट्रलची व्हॅलिडिटी नसते, इथं कास्ट सर्टिफिकेटचा नंबर सेंट्रलचा टाकायचा आहे, पण व्हॅलिडिटी तुमची स्टेटचीच तुमच्याकडे असली पाहिजे, तुमच्या राज्याचीच असली पाहिजे. आता बाहेरच्या राज्यांसाठी हा ऑप्शन नाही यायला पाहिजे. ऍक्च्युली मी ते करून बघतो. नो केल्यानंतर पुढे काय आहे, तर नो केल्यानंतर पुढे काहीच प्रश्न विचारले जात नाही. तुम्ही जर महाराष्ट्राचे डोमासेल नाही आहेत असं जर तुम्ही निवडलं इथे काहीच नाही. सपोज मी दिल्ली निवडलं, कॅटेगरी मी ओबीसी निवडली, ओबीसीची सब कॅटेगरी पोजेस कास्ट सर्टिफिकेट अवेलेबल. ओके बघा बाहेरच्या राज्यातला मुलगा जर असेल तर ते तिथे व्हॅलिडिटी मागत नाहीत, फक्त महाराष्ट्राचं तुम्ही इथे निवडलं तरच तुम्हाला पुढची माहिती विचारली जाते. ओके सध्या तुम्ही परत इथे मी महाराष्ट्र करून घेतो. महाराष्ट्र करतो. ओके कॅटेगरी, ओके फॅमिली इन्कम, निवासाचं क्षेत्र, महानगरपालिका, कास्ट सर्टिफिकेट अवेलेबल, नंबर मी टाकतो 1 2 3 4. व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इश्यूइंग डिस्ट्रिक्ट मी लातूर निवडतोय. ऍक्च्युअली इथे यस करणं गरजेचं आहे, सगळी माहिती थोडी परत टाकावी लागणार आहे. सॉरी थोडंसं अवेलेबल 1 2 3 4 लातूर. डू यू पोजेस व्हॅलिडिटी, व्हॅलिडिटी असेल महाराष्ट्राची तर यस म्हणायचंय. तुम्हाला इथे व्हॅलिडिटीचा नंबर टाकायचा आहे, इश्युइंग डिस्ट्रिक्ट बघायचा आहे कुठल्या व्हॅलिडिटीचा. माझा लातूरचा तर मी लातूर लिहितोय. पीडब्ल्यू आता इथे बघा हे महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत. आयु पर्सन विथ डिसेबिलिटी असेल तर यस म्हणायचं, नसेल तर नो म्हणायचं. तुम्ही मायनॉरिटी मध्ये आहात का, मायनॉरिटी मध्ये असेल तर यस म्हणायचं, नसेल तर नो म्हणायचं. यस म्हणल्यास तुमचा मायनॉरिटी कोटा कुठला येतो, फक्त इथे रिलीजियस मायनॉरिटी कोटा आलेला दिसतोय आपल्याला. 4 पैकी जर तुमचा मायनॉरिटी असेल तर यस निवडायचं, नसेल तर नो निवडायचंय. ओके त्यानंतर लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे का, तुमची भाषिक मायनॉरिटी आहे का, असेल तर यस निवडायचे. त्यानंतर तिथल्या लँग्वेज बघायच्या, गुजराती, हिंदी, कन्नड, सिंधी. ही जर तुमची मातृभाषा असेल तुमच्या TC वर देखील त्याचा उल्लेख पाहिजे आणि तुम्हाला त्याचं वेगळं ॲफिडेविट पण बनावं लागतं. सध्या आपण बघूया की सध्या आपण म्हणूया की नाही आपली मायनॉरिटी, कारण मेजॉरिटी विद्यार्थ्यांची मायनॉरिटी नसते. जर असेल तिचे प्रूफ असेल तरच तिथे यस करायचंय. मायनॉरिटी कोटा नो म्हणल्यानंतर प्रश्न विचारत नाही. डिसेबिलिटी पण नाही आपल्या कॅन्डिडेटची. पुढच्या स्टेपला जाऊयात. आय थिंक वेळ थोडा जातोय फक्त या व्हिडिओमध्ये. इन्फॉर्मेशन स्टोअर नाही झाली, सब कॅटेगरी लिहायची राहिली. यस सगळी माहिती दिली, पण डाटा सबमिट झालेला आहे आणि आपण पुढच्या स्टेपला जातोय. आता बघा 10वी आणि 12वीची माहिती त्यांनी इथे विचारलेली आहे. जे काही तुमची 10वी असेल, 10वी कधी झाली तुमची, 2000 जे काय झाली असेल त्या सालची लिहायचे. माझी 10 साली झाली, मी 10 निवडतोय. 10वीला उर्दू अरबिक पर्शियन भाषा होती का, मी नाही निवडतोय. 10वीचं राज्य कुठलं होतं तुमचं, माझं महाराष्ट्र होतं,
तुम्ही आउटसाइड निवडू शकता हवा असेल तर, पण महाराष्ट्र निवडायचं. 10वीचा जिल्हा इथे मी लातूर टाकतोय, तर आले लातूर मी सिलेक्ट करतोय. त्यानंतर इथे 10वीचा पासिंगचा तालुका पण माझा लातूर एंटर करतोय मी. 12वीची माहिती, 12वीच्या मार्कशीटनुसार नाव. आता माझं 12वीच्या मार्कशीटवर नाव जे काय असेल ते तुम्ही इथं पूर्ण टाकायचं आहे, ABCD QWERTY आणि इथं मी सध्या सॅम्पल लिहितोय फक्त. 12वीची परीक्षा पास झाला, यस झालेला आहे. 12वीचं वर्ष कधी झाले, 10वी 2010 मध्ये झाली, तर 12वी 2012 मध्ये झाली. ओके, 12वीचा रोल नंबर तुम्हाला इथे लिहायचा आहे. इथं मी X000000 लिहितो, का आता कोणाचा मुलाचा मॅच होऊ नये. 12वीचं राज्य महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र, बाहेरचं असेल तर बाहेरचं, सगळ्यांचं महाराष्ट्र असणार आहे. 12वीचा जिल्हा माझा लातूरच आहे, लातूर मी इथं टाकतोय. त्यानंतर 12वीचा तालुका माझा लातूर आहे, मी तो पण इथे टाकतोय. त्यानंतर 12वीचं सत्र कुठल्या एक्झाममध्ये पास झाला, फिजिक्समध्ये किती मार्क्स आले, मार्क्स ऑब्टेन. सपोज की मला इथे सगळीकडे 100 पैकी 100 आलेले आहेत, मी चांगले मार्क्स देतो स्वतःला. तुमच्या एक्झॅक्टली इथं 12वीचे मार्क्स तुम्ही चुकायचे नाही, जे काय तुमच्या 12वीचे मार्क्स असतील ते तुम्ही इथे लिहायचे. ठीक आहे. त्यानंतर फक्त टॅब देत चालायचे, टॅब देत चाललात की तुम्हाला इथे या प्रकारचा विंडो येते. चलो, इंटरनेटचा थोडासा इश्यू झालेला दिसतोय. लॉग आउट झालेला आहे. थोडासा व्हिडिओ पॉज करून परत लॉग इन करतो. सॉरी, आय थिंक ओव्हरऑल इंटरनेट इश्यूमुळे वेबसाईट व्यवस्थित चालत नाहीये, फॉर्म सध्या भरता येत नाहीये. पण जशी वेबसाईट चालू होईल तसा फॉर्म भरायचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकणार, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहे. तर आता तुम्हाला बेसिक क्वेश्चन कसं करायचं कळालं, बेसिक माहिती कशी भरायची कळाली. आपण जो 85%चा फॉर्म भरला तसाच हा फॉर्म आहे, त्यामध्ये फक्त कोटा निवडताना वेगळा कोटा येणार आहे तुमचा, वेगळी फीस येणार आहे, वेगळे डिपॉझिट येणार आहे, ते देखील आपण बघणार आहेत कसं येणार आहे ते. तेव्हा ज्या विद्यार्थ्यांना ह्या कोट्यासाठी रजिस्ट्रेशन करायचे त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने करून घ्यायचंय. ज्यांना जमत नाही त्यांनी ऑफिसला यायचं, ज्यांना जमणार त्यांनी स्वतः करायचे. कॅटेगरी काळजीपूर्वक निवडायची, एवढंच एक आहे, कॅटेगरी काळजीपूर्वक तुम्ही निवडायची, त्याच्यामध्ये चुका होऊ द्यायच्या नाहीयेत. सध्या वेबसाईट थोडी रिस्पॉन्स देत नाहीये, वेबसाईटचा इश्यू का इंटरनेटचा इश्यू कळायला थोडासा वेळ लागणार आहे. सध्यापर्यंत मी तुम्हाला बेसिक क्वेश्चन कसं करायचं आणि बेसिक माहिती कशी भरायची सांगितली. सगळ्या स्टेप कंप्लीट करायच्या जशा आपल्या 85%च्या करायच्या होत्या. आणि त्यानंतर आपल्याला आपले 2000 पेमेंट करून मग 50,000 डिपॉझिट भरून मग तुम्हाला ऑनलाईन त्याची मग तुम्हाला त्यामध्ये डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि त्यानंतर तुम्हाला दिलेल्या स्टेप्युलेटेड टाइममध्ये ऑप्शन भरायचे आहेत. ही झाली 15% BMS बद्दलच्या प्रोसेस बद्दलची माहिती. आय थिंक बेसिक प्रोसेस सगळ्यांना कळालेली आहे. कोटा कुठला आहे ते पण कळलेलं आहे. त्याचं इन्फॉर्मेशन ब्राउचर अजून आलेलं नाही आहे, सीट मॅट्रिक्स अजून आलेलं नाही आहे, ते लवकर येणार आहे. पण ज्या विद्यार्थ्यांना BMS करायचे, ज्यांचा रँक 27-28 हजारच्या पुढे आहे, ज्यांना लवकर ऍडमिशन घ्यायचे, त्यांनी नक्की या कोटामध्ये अप्लाय करा आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. ही झाली BMS BHMS 15% ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट ची बद्दलची माहिती. मेडिकल ऍडमिशनच्या अशाच अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.